जस्ट आता पाऊस पडला आणि तुम्ही बघू शकता पानांवर पाणी आहे सगळे बघा सगळ्या, आणि बघू शकता किती मस्त दिसते. खूप जास्त पाऊस आहे, माझा चष्मा वगैरे सगळा भिजलाय. रेनकोट आणलाय, घालतो आता रेनकोट आणि मग निघूया. आता शूट करता नाही येणार जाताना, कारण की पाऊस आहे आणि फोन वॉटरप्रूफ नाही आहे. मी मशीन लावायला चाललेलो, एवढे कपडे होते अजून. अशीच लावली असती मम्मी ओरडली असती आधी. अरे कनेक्शन लॉस झालं वाटतं. तर हे गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अशा करकरीत आणि इंटरेस्टिंग अशा व्लॉगमध्ये. तर सध्याला आता मी कॉलेजला निघालो. आता टाईम झाला आहे 8:11 आणि सध्याला मला जायचं आहे कॉलेजला. 8:30चं कॉलेज आहे. सायकल रेडी आहे आणि समोर बघू शकता महादेवाचं दर्शन, अँड सायकल पण रेडी आहे आपली. तर आता निघूया आपण फटाफट, कारण की खूप जास्त लेट होतं आहे आणि मी तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट कॉलेजपाशी. तर मित्रांनो, सध्याला मी कॉलेजच्या इथं पोचलेलो आहे. टाईम बघू शकता तुम्ही, सध्याला टाईम झालेला आहे 8:37 आणि सध्याला माझी निघायची वेळ झाली. आता कॉलेजमध्ये जातो. आज लवकर सुटणार आहे बहुतेक. लवकर सुटल्यावर मग डायरेक्ट आपण घरी जाऊया. आज जस्ट आता पाऊस पडला आणि तुम्ही बघू शकता पानांवर पाणी आहे सगळे बघा सगळ्या, आणि बघू शकता किती मस्त दिसते. आता कॉलेजला जाऊया. ह्याच्या पलीकडे तिथे त्या साईडला ते बघा मंदिर, ते गणपतीचं, तिथे कॉलेज आहे. टाईम बघू शकता सध्याला 40 झाले, 10 मिनटं लेट झालं. तर चला पटापट जातो मी आता. तर मित्रांनो, सध्याला आता कॉलेज सुटलेलं आहे आणि मी सध्याला आता इथे थांबलो आहे झाडाच्या खाली इथे, कारण की खूप जास्त पाऊस आहे. आज दिवसभर पाऊसच चालू आहे. बघू शकता सगळीकडं रोड ओले 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 नुसते ओले झालेत आणि खालून हायवे गेला आहे आणि हा सर्व्हिस रोडवरचा जो आहे तो. तर सध्याला बघूया का होतं आहे ते, कारण की खूप जास्त पाऊस आहे. माझा चष्मा वगैरे सगळा भिजला आहे. रेनकोट आणलाय, घालतो आता रेनकोट आणि मग निघूया. आता शूट करता नाही येणार जाताना, कारण की पाऊस आहे आणि फोन वॉटरप्रूफ नाही आहे. सो बघूया काय होतं ते. आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो घरी गेल्यावर. बाय. तर मित्रांनो, सध्याला आता मी घरी पोचलेलो आहे आणि खूप जास्त भिजलो आहे. सगळे कपडे माझे भिजून गेले. ते बघा सगळे ओले झालेत कपडे. तर आता मशीन लावतो आणि मशीन लावल्यानंतर मग जेवण करूया. एक काम वाढलं मित्रांनो, एक काम. पहिली मशीन लावतो. मशीनचं काय झालं आहे माहिती आहे, आम्ही जो एक्सटेन्शन लावलेला, कारण की बोर्ड ह्या साईडला आणि नळ ह्या साईडला, तर दोन्ही अपोजिट डायरेक्शनमुळे ते बोर्ड आणि एक्सटेन्शन लावायला लागतं. एक्सटेन्शन लावलं त्याचं अर्थिंग नव्हतं त्या मध्ये अर्थिंग नसल्यामुळे मशीन खराब होऊ शकते, म्हणून आम्ही काढून टाकला. सर्व्हिसवाला बोललेला की काढून टाका, ठेवू नका. आणि ही वेल आहे ना, ती मध्ये आली काय माहीत कशाने. आता मला पुढं घ्यायला लागेल आणि मग मशीन लावायला लागेल. तर मी आधी ह्याला पुढं घेतो. आमच्या घरात माणसं कमी आणि टॉवेल जास्त दिसतात. पॅन्ट पण ओली झाली बघा खालनं सगळी, आणि मागच्या साईडनी पण झाली. पॅन्टला पण टाकूया डिटर्जंट. मला तर एवढी नॉलेज नाही ह्याच्यामधली, पण तेवढं टाकायला सांगितलं आहे मम्मीने. एवढं झाकण भरून टाकायचं कपडे असेल तर. मी मशीन लावायला चाललेलो, एवढे कपडे होते अजून. अशीच लावली असती मम्मी ओरडली असती आधी. अरे कनेक्शन लॉस झालं वाटतं, सॉरी यार. हां, ही वायर थोडी लूज बसते ना, सुट्टे करून असे टाकून घ्यायचे. कधी गट्टा म्हणून टाकायचं नाही, कारण की मशीनवर येतो लोड एक साईडला, मध्ये एक साईडला धडकत बसते. ओके, तर आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो जेवण करताना. चला जेवूया. बघूया आज मम्मीने काय केलं स्पेशल. आता दुपारचं जेवण आहे चपाती आणि काळ्या वाटाण्याची भाजी. ही माझी फेवरेट आहे, कारण की मला ह्याची रसभाजी खूप जास्त आवडते. सोबत पाणी घेतले आणि सोबत मोबाईल आहे, म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. बाय. तर मित्रांनो, सध्याला आता टाईम झालेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. एक सेकंड. हा बघा टाईम बघा, 6:09. सध्याला आता माझा क्लास स्टार्ट होईल आणि क्लास स्टार्ट झाल्यावर आपण आज फिजिक्सचा आणि मॅथ्सचा क्लास आहे. माझं डेली शेड्यूल असतं, म्हणजे ते बॅचनेच शेड्यूल केलं तसं. थर्सडेपर्यंत फिजिक्स आणि मॅथ्स. पहिला लेक्चर फिजिक्सचा, नंतर मॅथ्सचा, आणि त्यानंतर थर्सडे एक दिवस केमिस्ट्री आणि मॅथ्स, आणि त्यानंतर
फ्रायडे सॅटर्डे 2 दिवस फक्त आणि फक्त केमिस्ट्री. म्हणजे असं करून सगळे मॅनेज होतात आणि सगळे एकदम सुरळीत जातं. तर सध्याला आता मी ट्रायपॉड लावला आहे म्हणून थोडंसं वाईड अँगल येत असेल. बाहेर गेल्यावर ट्रायपॉड लावता येत नाही, सो त्यामुळे थोडा वाईड अँगल आणि मस्त एकदम व्ह्यू येतो. तर सध्याला मम्मी पण आली आहे, मी चहा घेतली. आता चहा घेतल्यानंतर टू डू लिस्ट बनवतो आणि मग आपण अभ्यासाला सुरुवात करूया. तर चला. तर मित्रांनो, सध्याला आता खूप जास्त बिकट परिस्थिती झाली. पहिला लेक्चर केला, टाईम झाला आहे 7:41. पहिला लेक्चर केल्यानंतर डायरेक्ट लाईटच गेली, कारण की खूप जोरात पाऊस पडतो आहे बाहेर. आता अंधार झाला आहे, खालची लाईट पण गेली आहे सगळी. आता मी ही लाईट टॉर्चवर अभ्यास करत होतो. आता टॉर्चवर सेकंड लेक्चर तर नाही करू शकणार, कारण की वायफाय झाला आहे बंद. तर वायफाय बंद झाला, मग क्लास पण ठप्प झाला आणि माझ्या मोबाईलला रिचार्ज नाही. रिचार्ज असतं तर मी केलं असतं, बट आता रिचार्ज करणं पण पॉसिबल नाही, कारण की लाईटच गेली. सगळ्यांचे मोबाईल वायफायला कनेक्ट असतात. त्यामुळे आता बघूया काय करतो. आता 7:41 म्हणजे ऑलमोस्ट 8 वाजायला आलेत. इथंच बसून अभ्यास करत होतो. बाहेर टेबलवर बसलेलो, बट आता इथं आलो, कारण की आता म्हणजे इथं थोडं गारवा आहे, कारण की इथे म्हणजे खिडकीच्या बाहेरच पाऊस पडतो ना, तर खूप जास्त गारवा येतो इथं, म्हणून मी बसलो. इथं आतमध्ये गेलात की हॉलमध्ये थोडंसं गरम होतं आणि फॅन लावायला लागतं. तर फॅन लाईट नाही आहे, तर म्हणून मी या साईडला आलो. आता सध्याला मी आता काहीतरी करायला लागला, बसून तर चालणार नाही. तर आता मी सध्याला मम्मीला काहीतरी मदत वगैरे करतो, जेवण बनवते मम्मी. तर बघूया का. तर मित्रांनो, सध्याला आता टाईम झालेला आहे 10:30 आणि दुपारी जे आपण कपडे मशीनला लावलेले ते आता वाळत घातलेले. मी विचार केला कोणतरी घालेल, बट कोणी घातलेच नाही. आता मलाच घालायला लागतील. जे पहिले कपडे होते ते सगळे काढले आणि आता हे कपडे लावायचे आहेत त्यामध्ये. तर आता बघा किती कपडे, बघा किती जाड आहेत. हे का पडलं झालं ना. तर आता मी ह्याला फटाफट लावून घेतो, त्यानंतर मला एडिटिंग पण करायची. तर मित्रांनो, आता सध्याला आजचा व्लॉग करूया इथेच एंड, कारण की आज खूप जास्त मजा आली. पाऊस पण पडला, भिजलो पावसामध्ये. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये नक्की सजेशन द्या, आणि पुढचा कसला पाहिजे तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये, म्हणजे येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.